अनुष्का प्रकाश मोरे हिला आपण आज या ठिकाणी अनुकंपाच्या अंतर्गत नोकरी दिलेली आहे। ही याकरता महत्वाची आहे की 26/11/2008 ला जो काही मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आमचे उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची ती कन्या आहे आणि इतक्या वर्षानंतर आज तिला आपण न्याय देऊ शकतो, ही खरोखर मला असं वाटतं महत्वाची गोष्ट आहे। आणि याच्यामधल्या काही अडचणी देखील होत्या, कारण अनुष्का मोरे यांनी बी फॉर्म केलं होतं। बी फॉर्म केल्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना औषध निर्माता गट ब या पदी नियुक्ती द्यायची होती। या पदी नियुक्ती द्यायची असेल तर हे पद एमपीएससी कडे होतं, त्या एमपीएससी शिवाय ते देता येत नव्हतं। मग महाराष्ट्र सरकारने एक विशेष बाब म्हणून एमपीएससी ला आम्ही विनंती केली की ही एक वेगळी अशा प्रकारची केस आहे, सगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे आणि ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या मुलीला केवळ काही नियमांचा त्या ठिकाणी अडसर आहे म्हणून आपण खालच्या पदावर द्यायचं हे काही योग्य होणार नाही। त्यामुळे तुम्ही एक विशेष बाब म्हणून आम्हाला या ठिकाणी एमपीएससीतनं ते पद रिलीज करून द्या आणि त्यातनं तुम्ही शिथिलता द्या। आणि मी एमपीएससीचे आभार मानतो की एमपीएससीने ते कन्सिडर केलं।